शहरातील विविध पेट्रोल पंपांवर अचानक मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळालं। संध्याकाळपर्यंत सर्व काही सुरळीत असताना मागील 2 तासात मात्र परिस्थिती बदलली आणि नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली। सोशल मीडियावर पेट्रोलचा शॉर्टेज होणार असल्याचे मेसेज व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। त्यातच शहरातील काही पेट्रोल पंप बंद असल्याने या अफवेला अधिकच बळ मिळालं। पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या युद्धजन्य परिस्थितीनंतर इंधनाचा मोठा तुटवडा संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर विचार केला तर जळगाव शहरात अचानक मोठ्या प्रमाणात अफवा पसरली आणि पेट्रोलचा पुरवठा हा खंडित होणार असल्याची अशी अफवा पसरल्याने काही जे ग्राहक आहेत, वाहन चालक आहेत, हे या ठिकाणी अचानकपणे जळगाव शहरातील पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही ग्राहक जुळलेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, तुम्हाला काय माहिती मिळाली, तुम्ही या ठिकाणी पेट्रोल भरायला आलेत? आता अर्धा पाऊण तास पहिले न्यूज आले की युद्ध थांबलेलं आहे। उद्या ते चर्चा करणार इराणशी आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब। आता उद्या चर्चेमध्ये काय ठरतं ते बघूया आपण। नाही, तुम्ही पेट्रोल पंप भरायला गर्दी करताय? हो, मग त्यांनी सूचना दिली ना, पेट्रोल पंप गाड्या फुल करून घ्या, कारण त्या चर्चेला वेळ लागेल। 8 दिवस पण लागू शकतात, 10 दिवस पण लागू। सूचना कोणी दिली, तुम्ही कुठे वाचली? न्यूजवर आली सर। मला अचानक आमच्या सिनियर्सचा फोन आला की अशी पंपांवरती गर्दी चालू आहे की पंप बंद होणार उद्यापासून, तर तात्काळ तू ये आणि गाडीत पेट्रोल भरून घे। त्यामुळे मी तात्काळ आलो आणि पेट्रोल पंपावर आता लाईनीत उभो आहे। अच्छा, म्हणजे कुठलीही बातमी तुम्हाला ऐकायला बातमी नाही, पण सांगितलं म्हणून? हो, त्यांनी सांगितल्यामुळे हो। पेट्रोल देखील या ठिकाणी बंद होणार आहे, उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने वाहन चालक असतील, जळगावकर असतील, यांनी पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी पंपावरती मोठी गर्दी केली आहे। अचानक गर्दी वाढल्याने पेट्रोल पंप चालक, कर्मचारी असतील, मालक असतील, यांची मोठी तारांबळ उडाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।